आपण जेव्हा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, नेहरू गांधीजींच्या विचाराची विचारधारा ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस मात्र या ठिकाणी जर तरला फार नका शक्यता न ठेवता या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात. त्याप्रमाणे मी निर्णय घेतला. संविधानावर प्रेम करणारे मी कार्यकर्ता आहे, कारण तो निर्णय घेत असताना काँग्रेसमध्येच जायचं हा निर्णय ठरलेला होता. त्या निर्णयाप्रमाणे आज इथं आल्यानंतर समोर काय झालंय याच्यावर फार काय त्या ठिकाणी चर्चा किंवा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा नका पश्चाताप किंवा कुठल्या प्रकारच्या दुःखाची भावना न बाळगता मी काँग्रेसमध्ये आलेलो आहे. समोरच्या पक्षांनी काय करावं हा त्यांचा विषय. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने उद्या आघाडीच्या संदर्भात तिकीट वाटपाच्या मध्ये जो काही निर्णय घेण्याचा नका ठरवला असेल त्याप्रमाणे त्याचं पालन करून मी निश्चितपणे जाईल. वाटणी केली नशिबी सासू झाली? बिलकुल नाही. सासू सासऱ्याचा विषयच नाही या ठिकाणी. हा विचारधारेचा एक अथांग सागर आहे आणि मला असं वाटतं की 135 वर्षामध्ये ज्या काँग्रेसने खूप खास कळगे सहन केले पण काँग्रेस कायम वादळ वाऱ्यात टिकून राहिली, त्या काँग्रेस बरोबर मी आलेलो आहे. त्याच्यामुळे सासू सासऱ्या हा विषयच नाही. मी काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी राहील किंवा त्या निर्णयाच्या बरोबर मी ठाम या ठिकाणी तो निर्णय स्वीकारेल. मुद्दा असा आहे भागामध्ये राष्ट्रवादीच्या जागा आहे त्या काल राष्ट्रीय शरद पवार यांच्या पक्षाने मागितल्या त्या 2 जागा या आमच्याच आहेत. जिथं तुम्ही नगरसेवक होता त्या जागा असं आहे. ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथं उभा राहिलेलो आहे त्यावेळेस उद्या काँग्रेस पक्षाने मला जर सांगितलं की प्रशांत जगताप तुम्हाला महापालिकेची निवडणूक लढवायची की नाही या संदर्भामध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्या. काँग्रेस पक्षाचं मी नक्की ऐकेल. मी काय काँग्रेस पक्ष मला कॉर्पोरेशनचं तिकीट देतोय किंवा इतर काहीतरी नका या ठिकाणी आमिष दाखवतोय म्हणून बिलकुल आलेलं नाही. काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही आणि काँग्रेस कुणाचं राजकीय अस्तित्व संपवणाराही पक्ष नाही असं माझं ठामपणे स्पष्ट मत आहे. राष्ट्रवादीकडनं तुम्हाला कोणतीच पकडलं जातं असं वाटतं? बिलकुल नाही. बिलकुल नाही. असं आहे एखाद्या कार्यकर्ता ज्यावेळेस विचारधारेवर चालत असतो त्यावेळेस त्याला कुठलाच राजकीय पक्ष कोणतीत पकडत नाही. अशा कोणतीत पकडण्याचे किती प्रसंग जरी आले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आहोत. त्याच्यामुळं त्या सगळ्या डावपेचेतून बाहेर पडण्याचं कसब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कामाने आम्हाला नक्की शिकवले. काल सकाळपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढणार असं होतं. दुपारी प्रशांत जगतापांचा प्रवेश झाला आणि त्यानंतर काल रात्री महाविकास आघाडीची बैठक होते. त्यानंतर आज सकाळी परत म्हटलं जातं की आता महाविकास आघाडी म्हणूनच लढू. म्हणजे त्यांच्या नेत्यांचे बाईट्स आहेत ऑन रेकॉर्ड. काय वाटते तुम्हाला आता महाविकास आघाडी म्हणून लढताना? एखाद्या कुटुंबात आपण 26.5 वर्ष राहिल्यानंतर त्या कुटुंबाच्या चौकटीतून बाहेर पडल्यानंतर किंवा उमऱ्यातून बाहेर पडल्यानंतर त्या घरावर या ठिकाणी शेण फेकू नये किंवा त्या घरावर कुठे चिखलफेक करू नये असं माझ्या सरकारला वाटतं. शेवटी तो एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्या पक्षाने काय निर्णय घ्यावा त्यांचा विषय आहे. मला त्या पक्षाच्या संदर्भात किंवा नका एकूणच कुठल्याही त्या पुढच्या पक्षाच्या प्रवासाच्या संदर्भात मला कुठल्या प्रकारचं भाष्य आज नाही आणि पुढे उद्या सुद्धा करायचं.